काल मनमाड शहरात माजी आमदार संजूभाऊ पवार व माजी नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली। खरं म्हणजे माझा बाजार समितीचा संबंध येत असल्यामुळे आम्ही मागेही 2-3दा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर वेगवेगळे आरोप केले होते, परंतु सदर आरोपांना उत्तर देणं आम्ही टाळत होतो। कारण एकत्र निवडणूक लढवली, एकत्र विजय मिळाला, एकत्र राहून एका मताने आम्ही त्यांना सभापती केलं आणि मी काय स्वतःला तेवढा मोठा नेता समजत नाही, त्यामुळे मी त्या सगळ्या आरोपांना काही उत्तर दिलं नव्हतं। कालचे बाजार समितीच्या बाबतीतले जर प्रमुख आरोप बघितले तर त्यांना राजकीय कुठेतरी आम्ही मागे खेचण्याचा प्रयत्न केला, राजकीय आम्ही षडयंत्र रचलं, राजकीय धोका दिला, अशा प्रकारचे आरोप मागेही झाले, आजही झालेले आहेत। बाजार समिती बाबतीत थोडंसं ब्रीफमध्ये सांगणं गरजेचं वाटतं। आम्ही ही निवडणूक सत्तेच्या विरुद्ध एकत्र येऊन गणेशभाऊ धात्रक असतील, बिडकर साहेब असतील, आदरणीय संजूभाऊ असतील, आम्ही एकत्र येऊन लढवली। ही जेव्हा निवडणूक लढवली एका विचाराने, एका उद्देशाने, एका प्रवृत्तीच्या विरुद्ध आणि एक बाजार समितीचं हित जोपासलं जावं म्हणून आपण ही निवडणूक लढवलेली होती। त्यानंतर निवडणूक लढवल्यावर जेव्हा आम्ही सगळे बाजार समितीच्या सभापतीच्या निवडणुकीसाठी मुंबई येथे गेलो, साहेबांनी सांगितलं की बाबा मागच्या 5 वर्षामध्ये मराठा समाजाला सभापती पदाचा मान मिळालेला नाही आहे। आपण जातीपातीचं राजकारण करत नाही, परंतु आपल्याला याबरोबर कुठल्याही समाजाला न्याय मिळत असताना तो कमी मिळावा हे आपल्याला काही योग्य नाही। संजूभाऊ आपल्यातले ज्येष्ठ आहेत, मराठा समाजाचं नेतृत्व करता, त्यामुळं आम्हाला सगळ्यांना साहेबांनी सांगितलं की तुम्ही थांबा आणि सभापती आपण संजूभाऊंना करू। आम्ही निवडणूकही एका दिलाने लढली, सभापती एका दिलाने केलं। त्यानंतरच्या काळात काही कारणास्तव काही गोष्टी घडायला लागल्या। आता त्यांनी कालही सांगितलं की मी दर मीटिंगला विरोध करायचो, मग त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी पुरावे द्यावे। म्हणजे माझा विरोधाची प्रवृत्ती कुठली होती याचा खुलासा जनतेला व्हावा। मी विरोध केला, चुकीचे लायसन देऊ नये म्हणून केला, मी विरोध केला, बाजार समितीच्या जागा विकू नये म्हणून विरोध केला। माझे विरोधाचे पत्र खरंच त्यांनी द्यावे। विरोध करण्याच्या मागे ज्या उद्देशाने निवडणूक केली त्या उद्देशाला कुठेही तडा जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी विरोध करत होतो आणि मी मागं 5 वर्षे विरोध केला। त्यानंतर काही विरोध जुमानले गेले, काही नाही जुमानले गेले। म्हणजे त्यांनी काल ते अपात्रतेचा काहीतरी विषय घेतला किंवा साहेबांच्या आशीर्वादाने, समीर भाऊच्या डोक्याने आणि माझ्या हातून ती घटना करून घेतली गेली। त्याचा खुलासा, त्याची प्रत मला असं वाटतं बऱ्याचशा पत्रकारांना मिळालेली आहे, तर ती प्रत नीट वाचा। म्हणजे बाजार समितीमध्ये आम्ही विरोध करून पत्र दिलेले असताना वेगवेगळे नियमबाह्य, बेकायदेशीर, कुठलीही कायदेशीर पूर्तता न करता परवाने दिले गेले, व्यापारी परवाने। त्या परवान्यामध्ये एक भारताबाई म्हणून परवाना दिला गेला। त्या बाईला परवाना दिल्यावर 3च महिन्यात तिने 250 शेतकऱ्यांचे पैसे बुडवले। ते पैसे बुडाले म्हणून संजूभाऊ पवार, किशोरभाऊ लाने यांनी आमच्या बॉडी बरखास्तीचं प्रकरण दाखल केलं। ते प्रकरण दाखल केलं, त्याच्यात आमचा कुठलाही दोष नव्हता। म्हणजे जसा परवाना गेला, विशेष एक बात नोंद करून सांगतो, आमच्या संचालकांनी तक्रार केली की बाजार समितीचे पैसे रोख मिळत नाही आहे। त्या तक्रारीवर आम्ही चौकशी लावली, त्या चौकशीत अहवाल घेतला, त्या बाईच्या विरुद्ध कारवाई केली, तिचे पैसे वसूल व्हावे म्हणून तत्कालीन सचिव आणि सभापती यांच्या सहीने जे परवाने दिले गेले त्याच्यावर कारवाई केली। त्या सचिवाचे आम्ही सर्व पैसे थांबवले आणि त्या पैशातून तात्काळ आमच्यावर 45ची कारवाई होण्याआधी आम्ही ते शेतकऱ्यांचे पैसे बोलवून दिले फोन करून। त्याचाही निकाल लागला, त्याचाही उल्लेख त्यांनी करणं गरजेचं होतं। आमच्या विरुद्ध जी अपात्र बॉडीला क्लीन चिट मिळालेली आहे। दुसरा मुद्दा, संचालक अपात्र, राजकारण। आम्ही सभापती झाल्यावर, आम्ही सत्ता केल्यावर भाऊ सभापती असताना 5 महिन्यात आमच्या विरुद्ध कुठलीही तक्रार होत नव्हती, कुठलेही दावे दाखल झाले नाही। ते तिकडे गेले, त्यांनी 2 अपील दाखल केले, आमचे संचालक अपात्र करावे। नियमबाह्य पद्धतीने योगेश भाऊ कदम आहेत, हे आमच्या आर्थिक दुर्बल गटातून निवडून आलेले आहेत। त्यांचा तहसीलदाराने दिलेला दाखला तहसीलदाराकडून रद्द करून घेतलं
आम्ही अपिलात असताना DDRने त्यांचं पद रद्द केलं. जसं DDRने पद रद्द केलं, तहसीलदारांच्या विरुद्ध जे आम्ही अपील दाखल केलं होतं, प्रांताचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे आणि तो दाखला व्हॅलिड झालेला आहे. मग हे सगळं का चाललंय? राहिला सत्तेचा विषय. संजू भाऊनी म्हणजे मी छोटा असल्यामुळे त्यांच्यावर काही ॲलिगेशन करणं चुकीचं होईल, पण माझा संमत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी धोटाण्याला आणि शिर्डीला जे भाषण केलं होतं, ते भाषण ते विसरले की लोक विसरले, याचा विचार करावा. आपण दरवेळेस जर भूमिका बदलत राहिलो तर हे काय योग्य आहे का? संजू भाऊंनी विरोध तात्विक केला तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही विरोधाला 100% सामोरं जाण्याच्या प्रवृत्तीचे लोक आहोत. राहिला त्याच्यावर वेगवेगळे ॲलिगेशन्स भानगडी याच्यासाठी करणार नाही. ती संस्कृती आमच्या नेत्याची नाही, आमच्या पक्षाची नाही, माझ्या घरच्यांची नाही. त्यामुळे त्याच्यातले जे काही खरे गोम आहेत ते मी आज सांगणं काही योग्य समजत नाही. आणि बाजार समितीचा कारभार हा योग्य चाललेला आहे. त्यांनी ते दुसरं एक सांगितलं, मी 16,000चं उत्पन्न 1.5 लाखावर नेलं, 100 ट्रॅक्टरची आवक 750 ट्रॅक्टरवर नेली. भाऊ, याचं उत्तर मी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलं होतं. हे विषय परत काढायला नको होते. तर मग मागच्या वर्षी मार्चमध्ये बाजार समितीचा आस्थापना खर्च 80% होता आणि या मार्चमध्ये तो 43%वर आला. मी काय कुठं खड्डे कांदायला गेलो का? अहो, काही नैसर्गिक परिणाम असतात. आपण निवडून आलो तेव्हा ऑफ सीझन होता मार्केटचा, म्हणून आवक कमी होती, नंतर आवक वाढली. आता मी आस्थापना खर्च 80चा 43%वर आणला, उत्पन्न नाही वाढलं. मागच्या वेळेस दुष्काळ होता, पण बाजार समितीचे 3 वर्षाचे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे 2.25 कोटी रुपये बाजार फी बाकी होती. त्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं, ती मी वसूल केली. 5.5 कोटी उत्पन्न आहे आपल्या बाजार समितीचं मागच्या वर्षी. ही सक्षम कुठून झाली? काहीतरी गोष्टी नैसर्गिक घडत असतात, ते आपल्या जादूने होत नसतं. मला खोटं क्रेडिट घ्यायची सवय नाही, त्यामुळे मी कबूल करेल तो आस्थापना खर्च नैसर्गिक झाला. पण आम्ही लक्ष दिलं की 3 वर्षामध्ये बाजार समितीची बाजार फी बाकी आहे ती वसूल झाली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये बाजार समितीमध्ये मागच्याही पंचवार्षिकमध्ये शेतकऱ्यांचे 67 लाख रुपये बुडाले होते. ह्याच पेपरला बातम्या आल्या, त्याविरुद्ध हायकोर्टापर्यंत लढा दिला आहे दीपक गोगडने आणि ते 67 लाख रुपये वसूल करून दिले. आम्ही काम करत असताना जे कमिटमेंट करतो त्याच्यावरच करत असतो. राहिला विषय राजकीय आपापसातल्या ग्रुपचा, तर माझं असं उलटं विनंती राहील की भाऊ, राजकारणापुरतं करूया. योग्य विषय, प्रगतीचे विषय, चांगले कामं, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. शिर्डीला मतदानाच्या आदल्या दिवशी काय प्रकार घडला तो आम्ही जवळून बघितला, तुम्ही बघितला आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींना कलाटणी देऊन वेगवेगळे आरोप करणं थांबवलं तर बरं होईल. यानंतर बाजार समितीच्या बाबतीत थोडंसं आता राजकारण सामाजिक घेऊन जाण्याचा जर प्रयत्न चालला असेल तर आमचे दोघं संचालक जे अपात्र झाले त्याच्यात अपील करते संजूभाऊ होते. या बाबतीत जे संचालक अपात्र झाले ते तिथं हजर आहेत. मी त्यांना सांगेल की हा जो विषय तो सामाजिक घेतला जातोय याचा खुलासा योगेश भाऊंनी द्यावा. योगेश भाऊ, 2 मिनटं तुम्ही तुमचा खुलासा द्या.